पल्प अप साहित्याचा आवाज तुमच्यासाठी खास या ब्रीद वाक्यासह आपल्या सभोवतालच्या चालू साहित्यिक घडामोडीचा आढावा घेऊन मी दिव्या मेस्त्री साहित्य गजल या कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहे। चला तर मग बघूया ठराविक महत्त्वाच्या साहित्यिक घडामोडी। जुळत्या मनाची स्पंदने 2025 पल्प अपचे 6वे राज्यस्तरीय कवी संमेलन पुण्यात संपन्न। डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन पुणे आणि पल्प अप प्रकाशन अहमदाबाद यांचे संयुक्त विद्यमाने जुळत्या मनाची स्पंदने 2025 पल्प अपचे 6वे राज्यस्तरीय कवी संमेलन पुण्यात दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रविवार रोजी पल्प अप मुख्य कार्यकारी अधिकारी सौ लीनाताई पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले। संमेलनास विशेष उपस्थिती म्हणून डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर तर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत पु ल देशपांडे यांचे नातू श्री अमोल नाडकर्णी सर तसेच संमेलनाध्यक्ष म्हणून बालकवी लेखक श्री अरुण देशपांडे सर आणि स्वागताध्यक्ष म्हणून माजी प्राचार्य साहित्यिक श्री गणपतराव कनसे सर उपस्थित होते। सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली। त्यानंतर सर्व प्रमुख अतिथींचे मानपत्र शाल श्रीफळ देऊन सौ लीनाताईंच्या हस्ते स्वागत सत्कार करण्यात आला। त्यानंतर सौ लीनाताईंनी पल्प अपच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत पल्प अपच्या प्रवासाचा आलेख तसेच सदर कवी संमेलनाचे उद्दिष्ट कथन करून प्रास्ताविकपर भाषण केले। श्री कनसे सरांनी स्वागताध्यक्षपद भाषणातून सर्व प्रमुख अतिथी तसेच उपस्थित सर्व सारस्वतांचे स्वागत केले। श्री अमोल नाडकर्णी सरांनी पण उपस्थितांना मार्गदर्शनपर भाषण केले। मान्यवरांच्या संबोधनानंतर लेखक श्री अजित क्षीरसागर यांचे नागोची गोदा बाशिंग शोधा या पुस्तकाचे तसेच पल्प अप पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री संदीप पवार सर आणि पल्प अप कल्याण जिल्हाध्यक्षा सौ सुरक्षा पाटील मॅडम यांनी संपादित केलेल्या मृदगंध या प्रातिनिधिक काव्य संग्रहाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। पुरस्कार सोहळ्यात निवृत्त प्राध्यापक साहित्यिक श्री सम्मानजी लावण सर यांना पल्प अपचा मानाचा पल्प अप साहित्यपीठ तर प्राध्यापक डॉक्टर अपर्णा पाटील मॅडम यांना पल्प अप साहित्य गौरव पुरस्काराने शाल सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले। तसेच डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनच्या माननीय आयशा सय्यद मॅडम आणि श्री रियाज यांचाही सौ लीनाताईंच्या हस्ते शाल मानपत्र स्वरूपात सत्कार करण्यात आला। पल्प अप आयोजित समीक्षा संग्राम 2025 मध्ये साहित्यिक तसेच विद्यार्थी गटातील सर्वच विजेत्यांचे सन्मानपत्र आणि रोख रक्कम मान्यवरांच्या हस्ते देऊन पुरस्कृत करण्यात आले। नंतरच्या मुख्य सत्रात पूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या सर्व 30 कवी कवयित्रींच्या विविध विषयांवर प्रगल्भ अशा कवितांचे सादरीकरण झाले। प्रत्येक कवयित्रींना सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले। काव्य सादरीकरणानंतर अध्यक्षीय भाषणात श्री अरुण देशपांडे सरांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले। तसेच निवेदिका लेखिका कवयित्री सौ विद्या चौकिले मॅडम यांचाही सौ लीनाताईंच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला। पल्प अप कल्याण जिल्हाध्यक्षा सौ सुरक्षा पाटील मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले आणि शेवटी वंदे मातरम गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली। त्यानंतर उपस्थितांना अल्पोहाराचा स्वाद घेतला।
प्राध्यापक संभाजी लावंड सर यांना त्यांच्या वलाफोप कथा संग्रहास पल्पप साहित्यपीठ पुरस्कार प्रदान. मराठी विषयाचे निवृत्त प्राध्यापक, साहित्यिक व खातगुण, तालुका खटाव येथील मूळ रहिवासी प्राध्यापक संभाजी लावंड सर यांच्या वलाफोप या कथा संग्रहास साहित्य क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा पल्पप साहित्यपीठ पुरस्कार नुकताच मान्यवरांच्या हस्ते पुण्यामध्ये प्रदान करण्यात आला. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन पुणे व पल्पप पब्लिकेशन अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील खडकी येथे महर्षी वाल्मिकी ग्रंथालयात जुळत्या मनाची स्पंदने हे राज्यस्तरीय कवी संमेलन पल्पपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ लीनाताई पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी संपन्न झाले. त्यात ग्रामीण साहित्यिक प्राध्यापक संभाजी लावंड सर यांच्या वलाफोप या कथा संग्रहास पल्पप साहित्यपीठ पुरस्काराच्या स्वरूपात शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र देऊन संपूर्ण राज्यभरातून आलेल्या कवी लेखकांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. ज्येष्ठ दिवंगत साहित्यिक पु ल देशपांडे यांचे नातू अमोल नाडकर्णी सर उद्घाटक म्हणून तर दूरसंचारचे माजी सहाय्यक महाप्रबंधक प्रकाश बारी सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक व बाल साहित्यिक कवी अरुण व्ही देशपांडे सर होते. तर ज्येष्ठ लेखक व कराडच्या टिळक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य गणपतराव कंसे सर स्वागताध्यक्षपदी होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखिका सौ विद्या चौगुले मॅडम यांनी केले, तर पल्पप कल्याण जिल्हाध्यक्षा सौ सुरक्षा पाटील मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले. वंदे मातरम या राष्ट्रगीताच्या सामूहिक गायनाने कार्यक्रमाचा समारोप झाला. पल्पप साहित्यपीठ पुरस्काराने झालेल्या सन्मानाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्राध्यापक डॉक्टर संभाजी लावंड सर यांचे अभिनंदन केले. यापूर्वी प्राध्यापक लावंड सर यांची 2 पुस्तके प्रकाशित झाली असून सहज संवाद हे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे. पल्पप प्रकाशन द्वारा प्रकाशित व कवी संजीव कुमार डुमाळे लिखित ओरखडे या काव्य संग्रहातील नकोशी ही कविता तुमच्या समोर मी सादर करीत आहे. ऐकूया. नकोशी. उकिरड्यातून आलेली नकोशी झालेली, स्वागत कुणी न केले होते, आणलेच कशास जगात मला, मी कुठे निमंत्रण स्वीकारले होते. माय असे पण कुठे दिसे, बाप असे पण लपून बसे, उकिरडा अन रस्ताच माझे, उगमस्थान अन घर जसे. अन्याय अपरिमित लादला गेला, विचार न केला पेलील का तरी. अन्याय अपरिमित लादला गेला, विचार न केला पेलील का तरी. येऊ दिले जगात मला, हात कुणाचा धरू तरी. इतकीच नको होती तर जगात का बरे येऊ दिली. इतकीच नको होती तर जगात का बरे येऊ दिली. जगू कशी अन राहू कशी, करून टाकली मला नकोशी. कशास घेता तळतळाट माझा, आई विना पोर मी, अपराध करीती दोघे जरी. भोगू फक्त मीच का बरी, भोगू फक्त मीच का बरी. रसिक हो, या होत्या साप्ताहिक चालू साहित्यिक घडामोडी. चला तर मग भेटूया अशाच साहित्यिक घडामोडीचा आढावा घेऊन पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत लिहिते वा, बदल घडवा.